नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? मस्त ना? मी पण मस्त. तर बघा इथे मी आज वाळक्या वाटाण्याचं कालवण करत आहे. त्याच्यासाठी बघा खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडे वाटाणे पण बघा रात्रभर मी छान असं ना पाण्यात भिजवून घेतलेत, त्याला छान भिजलेत बघा वाटाणे. आणि ना इकडे अर्धं टोमॅटो आपल्याला घ्यायचं आहे बारीक कट करून. तर त्याच्यासाठी बघा इथं कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. ते वाटण पण बघा आपलं का नाही झालं आहे असं उबडधोबडच वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही झालं तरी चालतं आहे, पाणी नाही घालायचं. आणि कढईमध्ये टोमॅटो आणि कढीपत्ता टाकला आहे बघा. आणि टोमॅटो व्यवस्थित भाजले की त्याच्यात जे तयार वाटण आपण केलेलं आहे ते घालायचं. वाटण का नाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलात, कारण आपण आधी काहीच भाजलेलं नाही आहे, त्यामुळे वाटण व्यवस्थित भाजायचं असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत. आणि व्यवस्थित भाजलं की मग आपला जो घरगुती मसाला असेल तो घालून घ्यायचा आहे ताईनो. आमच्या घरगुती मसाल्यात गरम मसाला आणि मीठ असतं, त्यामुळे मिठाचा वापर आम्ही कमी करतो आणि गरम मसाला रोजच्या जेवणाला वापरत नाही आम्ही. तुमच्या जर मसाल्यात नसेल तर तुम्ही वरून गरम मसाला घालू शकता. आणि इकडे वाटाणे मी टाकून व्यवस्थित परतून घेतलेत बघा त्याला. आणि ना व्यवस्थित परतून झाले की अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं आहे. कसं आहे, वाटाणे शिजायला जरा पाणी जास्तीच लागतं आणि वेळही लागतो वाटाणे शिजायला, त्याच्यामुळं पाणी जास्तीच घालून घ्यायचं थोडंसं. आणि वरून बघा मी ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे ताईंनो. तुम्हाला हवे तर तुम्ही कुकरलाही शिजवून घेऊ शकता, असा गॅस जास्ती जळतो. पण कसं आहे, असं शिजवलं ना तर त्याला चवही छान येते. तर बघा इथे ना मी वरून उकळी आली की त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले आणि बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतलं. बघा या पद्धतीनं कालवण असं छान होतं ताईंनो. असं करून बघा, घरी सर्वजण आवडीनं खातील. इकडे बघा मी भाकरी करून घेतल्या आणि ना ह्याच्यावर भाकरी खूप छान लागते ताईंनो, ज्वारीची भाकरी आहे ही. आणि ना असं आपण करून बघा घरी, खरंच खूप छान लागतं. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या स्वरा अँड मम्मा चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझे व्हिडिओचे का नाही नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जर बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्ही. धन्यवाद ताईंनो असं माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.